नमस्कार. कोकण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज मी पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदकाची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी साहित्य आपण बघूया. हे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या. त्यासाठी अ, खोबरं घेतलेलं आहे 2 वाटी. 2 वाटीला 1 वाटी गूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे पारीसाठी. तूप घेतलेलं आहे, मीठ आणि पारीसाठी थोडीशी साखर आणि हे वरून लावायला आपण केशर घेतलेलं आहे. त्यासाठी आपण आधी गॅस सुरू करून पाणी ठेवूया. त्यात 1 चमचा मी तूप घालते. तूप जास्त पण नाही घालायचं. मीठ घालायचं थोडंसं चवीपुरतं. आणि थोडीशी साखर. मोदकाला वरून चकाकी येण्यासाठी थोडीशी साखर घालायची. झाकून ठेवूया. दूध घालते आता थोडं. पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण पीठ घालून चांगलं एकजीव करूया. पीठ घालून चांगलं एकजीव करून झाकून ठेवायचं. आता गॅस बंद करूया. आणि ह्याला चांगली वाफ आणूया. आपण तयार पीठ केलेलं आता थोडंसं गार झालेलं आहे. कोमट असताना ते मळून घ्यायचं चांगलं. असं रगडून रगडून मळून घ्यायचं. पीठ तयार झालंय की नाही ते बघायचं आपण. असं पीठ तयार झालेलं आहे. आता इथे आपण गोळे करून घेऊया.
मगाशी आपण गूळ, खोबरं आणि साहित्य घेतलेलं नाही तर त्याचं मी सारण बनवून घेतलेलं आहे. त्यासाठी गूळ, तूप घालून ते चांगलं मी परतून घेतलेलं आहे सारण. आता आपण मोदक करूया. वेलदोड्याची पावडर पण घातलेली आहे थोडी चवीसाठी. आता आपण मोदकची पारी करूया. तूप लावून घ्यायचं जरा. हे मी प्रेस मशीन घेतलेलं आहे. अशी पारी वरून खालीपर्यंत करून घ्यायची. सारण पण भरपूर घालायचं तर तो मोदक खाताना जरा मजा येते. आणि जादाचं पीठ असते ना त्याचं काढायचं म्हणजे पीठ पीठ लागत नाही खाताना. वर त्याला केशरची काडी लावायची एखादी. असे आपण मोदक करून घेऊया बाकीचे. आता मी मोदक उकडण्यासाठी स्टीमर ठेवलेला आहे त्यात पाणी घालते. यात मी केळीचं आणि हळदीचं पान घालून घेतलेलं आहे. आता मोदक आपण उकडायला ठेवूया. मोदक उकडायला 10 ते 15 मिनिटं लागतात. आता आपण उकडायला ठेवूया. आता आपले मोदक तयार झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊया. हे बघा छान लुसलुशीत मोदक तयार झालेले आहेत आपले. किती सुंदर दिसतात बघा. गरम गरम मोदकवर तूप घालून खायचंय बघा. आतपर्यंत सारण कसं दिसतंय. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.